अरे ते बघ ना 500 रुपये पडलेत. मी आणतो हा. अरे बघ आला का नाही आज दिवसभराचा खर्च. विकास भाऊ सॉरी बर का, पण हे पटलं नाही मला. बरोबर नाहीच केलं तुम्ही. काय झालंय? काय केलंय मी? अरे त्या ताई गरीब आहेत, कष्ट करून जगतात, आणि तू त्यांचे 500 रुपये घेऊन आलास आहे ना. नको लय ज्ञान देऊ. आणि तुला काय माहिती हे पैसे त्या ताईचे आहेत म्हणून? त्यांच्या दुकानावाल्याला एखाद्या गिऱ्हाईकाचे असतील. अरे भया ते त्यांचेच पैसे आहेत. मी स्वतः बघितलंय. त्या मग कपडा सारू लागल्या तेव्हा त्यांचे पडले, तर मी उचलून द्यायला जात होतो तर लगेच तू पळालास पैसे घ्या. बरं ठीक आहे, मानलं त्यांचे पैसे ते. त्यांना काळजी नाही त्यांच्या पैशाची. नको ज्ञान देऊ. बरं बरं ऐक, एक काम करू, तुला ह्याच्यातले 250 देतो, मी 250 ठेवतो, बस का? वा भाऊ, लोक मला नाव आठवतात की मी तुझ्यासोबत राहतोय म्हणून, पण तरी बी मी तुझ्यासोबत राहायचो कारण मला तुझ्यातले काही चांगले गुण माहित होते म्हणून. पण तू आज असं वागून त्या लोकांचं बोलणं खरं सिद्ध केलंस. अरे त्या वर्षात आहे गरीब आहेत राव, कष्ट करून जगात्यात हा, आणि तू उचललेले 500 रुपये त्यांची दिवसभराची कमाई. तू विचार कर ना, त्यांच्या जागेवर तुझं दुकान असतं तर ते 500 रुपये तुझ्यासाठी कमी होते? ते काय नाही. तुला जर वाटत असेल आपली दोस्ती टिकून राहावं तर तू ते 500 रुपये नेऊन दे, तर मी तुझ्यासोबत राहीन बघ. नाही खरं भाव, तुझं ते वाक्य मला लय पटलंय की त्यांच्या ऐवजी ते माझं दुकान असतं आणि ते माझे 500 रुपये असते, मला कसं वाटलं असतं. त्यांचे 500 रुपये देतो बरं का मी. अरे पण भाऊ, मला एक डाऊट आहे बरं का. त्या वर्षात आई मला लय चांगलं समजतात. त्यांना जर म्हणणं हे तुमचे पैसे तर मी घेऊन गेलतो, त्या माझ्याबद्दल लय वाईट विचार करते रे. एक काम कर ना, हे 500 रुपये आहे ना, तू त्यांना दे आणि तू तुझं काय म्हणायचं तर म्हण बरं का. मी नाही देऊ शकत भैया. अवघड आहे तुझं, दे इकडे मी देतो. वर्षात आहे काय रे शोधू? हे 500 रुपये घ्या बरं, आणि मला ऑनलाईन पाठवा. माझ्या गाडीचा हप्ता कटणार आहे जरा. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. हमारे यहाँ ऐसा ही होता है. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. उस वाला गाना